जीव देण्यासाठी तयार होता. डोक्यावर त्या दगडेवरती डोकं आपटणार. भगवंताने काय करावं, आपली जागा सोडावी, उडी मारावं आणि नामदेवाच्या समोर उभं राहावं. ज्यावेळेस नामदेव महाराज देवासमोर ज्यावेळेस नामदेव महाराज समोर उभा राहतो त्यावेळेस देव सांगतो की नामा, तुझ्या हातून मी मात्र नैवेद्य खाईल, परंतु हे कुणाला सांगायचं नाही. देवानी मात्र नैवेद्य खाला आणि ती ताटली घेऊन नामदेव महाराज एका हातात ताटलीने टुन 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 ताटली वाजवत कुठे निघाले, घराकडे निघाले. घराकडे निघाल्यानंतर आईने ज्यावेळेस पाहिलं ताट तर रिकामच आहे, म्हणजे नैवेद्य कोणी खाला असेल, या कार्ट्यानेच खाला असेल, या पोरानेच खाला असेल. कारण रोज नैवेद्य हे भरलेले ताटाने येते आणि आज मात्र नैवेद्य हे रिकामे ताटाने आलेले आहे. म्हणून हे नैवेद्य नामा तूच खालेला आहे. आणि नामदेव महाराज देवाला आईला सांगतात की आई, अगं मी नाही आहे नैवेद्य खालेला आहे, नाही म्हणजे तूच खालेला आहेस. आणि आई तितक्यात काय करते, एक हात उगारते आणि सापट मारणार. त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात आईला, आई देव जेवला ग आई, देव जेवला ग, देव जेवला ग, या या डोळ्याने मी पाहिला ग, या या डोळ्याने मी पाहिला ग, देव जेवला ग आई, देव जेवला ग, देव जेवला ग. आणि नामदेव महाराजच्या आईला सांगतात तेव्हा आई मात्र काय करते, मुलाने खरं सांगितलेलं आहे, कारण लहान मुलं ही सहसा खरं म्हणजे खरंच बोलतात, जास्त खोटी बोलत नाही. आणि आई विश्वास ठेवते. ते नामदेव महाराज सांगतात की कळीला जो प्रश्न, सांगीला जो कथा, श्रवण करती उद्धरती. महाराज या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे राजा परीक्षिती आहे आणि कथा सांगणार आहे सुकाचार्य आहे. राजा परीक्षिती कोण, तर हा राजा परीक्षिती अर्जुनाचा नातू आहे. उत्तरेच्या गर्भात असताना ज्यावेळेस अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर पाच पांडव, द्रौपदी आणि ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा हा राजा परीक्षिती मात्र वाढत होता. आणि अश्वत्थामे ज्यावेळेस ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर एक पांडवांचा शेवटचा औषध म्हणजे राजा परीक्षिती ठाला.